मतदार यादीवर तर टिकऱ्या तेव्हाच उडाल्या. महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाही, एक लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो. तर इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताशी घेईल मतदार यादी घोटाळेपर्यंत पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकला. पण हे महानगरपालिका निवडणुकीत आहे. निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षानं सर्वपक्षीय शिष्टमंडळाला हा पहिला हल्ला केला. सर्वपक्ष शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं जे सातत्य आहे ते उघड केलं. आता एक पाऊल पुढे जाईल. सर्व प्रमुख नेते जे आहेत, हॅलो, जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते, त्यांची आपापसात चर्चा सुरू आहे की निवडणूक दबावा. हॅलो हॅलो आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदनं देतोय, भेटतोय, भूमिका सांगतो आहोत, पुरावे देत आहोत. निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही. तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. अशा प्रकारचं मुंबई आणि ठाण्यामध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार असं म्हटलं जात आहे. कारण मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक गद्दार आहेत. खरं तर राजकीय वर्तुळामध्ये आपण पाहू शकतोय संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे.